जय शिवराय आणि नमस्कार मंडळी, पाटलीनबाई चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही सगळेजण कसे आहात? आशा करते सगळेजण छान आणि मस्तच असतील। तर आज आहे गुढीपाडवा, आपल्या नूतन वर्षाची सुरुवात। तर मी आज कशी दिसते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी वाट, नवी दिशा नवा विश्वास, नव्या वर्षाची करूया मंगलमय सुरुवात। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि इथे तयारी होत आहे आम्ही गुढी उभी करायची। तर इथे पहिले सकाळी सकाळी माझ्या भावाने गुढीचा जो बांबू असतो तो छान स्वच्छपणे पाण्याने धुवून घेतलेला आहे। नंतर मम्मीने छान पाटावर एक कापड ठेवून छान सजून घेतलेला आहे, चारी बाजूने फुलं वगैरे ठेवून। त्याच्यानंतर हे जे कळस असतं त्या कळसाला स्वस्तिक लावणं खूप इम्पॉर्टंट असतं, त्यानंतरच त्याला महत्त्व येतं, इम्पॉर्टंट येतं। स्वस्तिक हे चांगलं प्रतीक मानलं जातं। ह्याच्याने जी हे असते वाईट शक्ती असते त्या दूर राहतात घरापासून, म्हणून स्वस्तिक हे प्रतीक मानलं जातं त्या गोष्टीचं। तर स्वस्तिक, हळद आणि चंदन याचा लेप लावून छानपैकी व्यवस्थित हे कलश जे आहे सजवून घ्यायचं असतं। तर मित्रांनो, खूप जण आजकाल नवीन पिढीमध्ये असतात, तर त्यांना माहिती नाही की गुढीपाडवा आपण का सेलिब्रेट करतो, का साजरा करतो, हे कोणाला काहीच माहिती नाही। तर आज या व्हिडिओद्वारे, या ब्लॉगद्वारे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की पंचांगणानुसार वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र असतो। गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि हिंदू नववर्षाची सुरुवातसुद्धा गुढीपाडव्यापासूनच होते। पाडव्याचा सण आणि नववर्ष असा योग दरवर्षी येत असल्याने या दिवशी आनंद आपलं जे आहे द्विगुणित होतो। पंचांगणानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो। तर मित्रांनो, इथे गुढी उभारायच्या आधी जो बांबू असतो त्याची सुद्धा पूजा केली जाते। तर इथे तेच होत आहे। इथे व्यवस्थित छानसं चंदन, हळद आणि कुंकू लावून माझ्या भावाने इथे पूजा करून घेतलेली आहे। सरत्या वर्षाला निरोप देऊन उगवत्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करायचे असते। मोठ्या उत्साहात या दिवशी मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं, म्हणून हा गुढी उभारण्याचा एक प्रतीक आहे की आपण नवीन वर्षाला स्वागत करत आहे। तर मित्रांनो, सगळेजण विचारात पडले असतील की गुढी म्हणजे नक्की काय? तर गुढी हा एक बांबू असतो, त्या दिवशी त्याला छानसं आपण आंघोळ करून स्वच्छ करून छान पूजा करतो। त्याच्यानंतर आंब्याची फांदी लावायची असते, कलश लावायचा असतो, कडुलिंबाची फांदी लावायची असते, छान साडी घ्यायची असते। त्या टायमाला कलर पण डिसाइडेड असतात। तर यावर्षी कलर जो आहे तो ग्रीन आहे, तो हिरव्या कलरची साडी घेऊन आपल्याला तिथे छान सजवायची आहे। साखरेची माळ घ्यायची आहे आणि फुलांचा हार घेऊन आपल्याला ते पूर्णपणे एकत्र करून सुतळीने बांधून घ्यायचं आहे आणि छान पूजा करून आरती करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघतच असाल इथे सगळं व्यवस्थित लावलेलं आहे। तर ही गुढी जी आहे ही प्रतीक आहे एक विजयाचा। तर या दिवशी म्हणजेच त्रेतायुगामध्ये आपले प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून आले होते, विजयी प्राप्त करून आले होते। आपल्या सीते मातेला त्यांच्या तावडीतून सोडवून आणलं होतं त्यांनी। तर हा विजयाचा प्रतीक म्हणजे गुढीपाडवा, की सगळ्यांनी तेव्हा घरोघरी गुढी उभारली होती। हा एक सण यासाठी साजरा केला जातो आणि याच वर्षी आपलं मराठी जे नवीन वर्ष आहे त्याची सुद्धा सुरुवात होते। तर गुढी उभारून झालेली आहे। छान अशी आपली गुढी
उभारलेली आहे आणि आपण सुंदर असा गुढीपाडवा आज साजरा केलेला आहे। तर ज्या पद्धतीने आपण इथे गुढी उभारतो त्याच पद्धतीने सायंकाळी गुढीसुद्धा काढायची असते। आणि इथे मी अयोध्यावरून आणलेला हा जो आपल्या श्रीरामाचा झेंडा आहे तो सुद्धा इथे फडकवलेला आहे। खूप छान वाटलं हे करताना, मस्तच वाटत होतं, छान फिलिंग येत होती। हात तरी पोचेल का? तर मित्रांनो, जेव्हा आपण गुढीला प्रत्येक गोष्टीने सजवतो, जसं साडी वगैरे हे जे मी सांगितलं ते कसं कसं कुठे कुठे आता द्यायचं तेही सांगते बघा। साडी जी आहे ती आपण स्वतः परिधान करू शकतो। वस्त्र जे असते त्याला छोटंसं ते तुम्ही देवाला विसर्जित करू शकता। कलश देवारात यूज करू शकतो आपण। आणि आंब्याची ढांगळीसुद्धा आपण यूज करू शकतो। आणि जी कडुलिंबाची पण ढांगळी असते ती आपण आपल्या धान्यामध्ये ठेवू शकतो। नैवेद्याचा आपण स्वतः प्रसाद म्हणून खाऊ शकतो। आणि जी साखरेची माळ लावलेली आहे ती सुद्धा आपण प्रसाद म्हणून वाटू शकतो। आणि फुलांची माळसुद्धा आपण पाण्यामध्ये विसर्जित करू शकतो किंवा अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून आपल्या तिथे पाय नाही पडला पाहिजे। आणि हे कडुलिंबाच्या ज्या फांद्या आहेत त्या अशा आपण दरवाजाला लावू शकतो। याने वातावरण चांगलं राहतं आणि घरात शांतता राहते यामुळे। तर हा असा प्रसाद आपण त्या दिवशी स्पेशल जेवण बनवतो। वरण भात, कढी, पुरी, भाजी, आम्रखंड आणि एवढं सगळं बनवतो। तर हे स्पेशल म्हणजे पुरी आणि आम्रखंडाचा आपण नैवेद्य दाखवतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की मला सांगा। आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। बेल आयकनला प्रेस करा ज्याने तुम्हाला माझे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। तर छान आस्वाद घ्या या जेवणाचा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।